संपत्ती जप्त करण्याचा निर्णय चांगला आहे, पण वाल्मिक कराड यांची किती संपत्ती ट्रान्सफर झाली आहे याची ईडीने चौकशी करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावर किती संपत्ती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता. जेवढे दिवस तो फरार होता त्या काळात त्याने आपल्या नावावरची किती संपत्ती ट्रान्सफर केली किंवा झाली याचा तपास होणं गरजेचं आहे. त्यावर कारवाई झाली पाहिजे असंही अंबादास दानवे म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात सरकार पक्षपातीपणा वागत आहे. इतर वेळी तत्परतेनं कारवाई करणारी ईडी हजारो कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या वाल्मिक कराडला साधी नोटीसही देत नाही, साधा तपास करत नाही. त्यामुळे या संपूर्ण तपासावर निश्चितपणे संभ्रम आहे असा आरोप दानवे यांनी केला. धनंजय मुंडेंवरही कारवाई करायला हवी. सीसीटीव्ही व्हिडिओ मीडियाला मिळतात पण पोलिसांना माहिती होत नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस व्यवस्थित करत नाहीत असा आरोप करत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं अंबादास दानवे म्हणाले.